किती वर्ष तुम्ही सरपंच होते? हा, सरपंच 18 वर्ष. सरपंच 18 वर्ष गुरु ग्रामपंचायत कोळे. त्याच्यानंतर 15 वर्ष एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट. त्याच्यानंतर संजय गांधी. त्याच्यानंतर वेड विघार. त्याच्यानंतर तुमची एस टी महामंडळ. त्याच्यावर गव्हर्नमेंट एस टी महामंडळावर होतो. त्याच्यानंतर खाजगी सहकार विविधकारी सहकारी सोसायटीचा जवळजवळ 10 वर्ष मी चेअरमन होतो. तंटामुक्तीचा 10 वर्ष होतो. तंटामुक्ती हे आणलं नाही त्याचं सर्टिफिकेट आणलेलं आहे. म्हणजे ते ग्रामपंचायतीच्या अंडरमध्ये ते भांडणं बिंडणं असं 10 वर्ष मी होतो. भांडणं सॉल्व्ह करायची मिटवायची त्याची 10 वर्ष. त्याला ग्रामपंचायतीला 2 लाखाचं बक्षीस मिळवून दिलं. अरे वा, 2 लाखाचं गुरु ग्रामपंचायत कोण. त्याच्या माझं हे आहे सर्टिफिकेट दिलेलं आहे. ते त्याला स्वतःला काय कोणी दिला त्याला मला स्वतःला कोणी काही दिलं नाही ते सोडून द्या. पण नाव केलं. नाव केलं. कुठल्याही भागात एवढ्या गेला तोराडीपासून आळीपर्यंत नाव विचारलं तर कोण ओळखत नाही असं नाही. लहान बच्चा सुद्धा नाही. आपण नावासाठी जगले. पैसा महत्वाचा नाही समजला. आज माझ्या विभागातले लोक सांगतात बाया वगैरे जुन्या आमच्या काळातल्या त्याच्याशिवाय काम कोण करू शकत नाही. हे आता नवीन तुम्ही आले तुमचं काम नाही ते काम त्यांनीच मिटवायला करायला असे त्यावेळेच्या त्या बाया वगैरे सगळ्या अजूनपर्यंत बोलतात. ग्रामपंचायतीमध्ये सांगतात लोकांना. मग जे काय केलं तुम्ही म्हणजे ते गावासाठी केलं. गावासाठी केलं. कुणाची भानगड फॉरेस्ट खातं असो तर तुमचं तहसीलदार असो तुमचं पोलीस खातं असो पंचायत समिती असो कुठल्या खात्यामध्ये आपला माणूस अडकला असेल किंवा त्याचं कामकाज असेल तर तो आपल्याकडे आल्यावर त्याला घेऊन गेल्यानंतर त्याचं काम झाल्याचं राहणार नाही. पण ते सलोख्याने प्रेमाने कोणाजवळ त्या लोकांजवळ प्रेमाने वागून लोकांची कामं करून दिलेली आहेत. असं म्हणजे भडगिरी करून किंवा सरकारी लोकांना काहीतरी दबाव आणला हे ते असं प्रेमाने जग जिंकता येते. त्याप्रमाणे आम्ही जग जिंकलं आणि आजपर्यंत जे आम्ही आहोत ते लोकांच्या पुण्याईने आपण आहोत. ते पण आहे. आणि हे तुम्हाला सर्प चावल्यानंतर आज 5-7 हे लोकांची पुण्य आहे. ते आहे. आपली पुण्याई नाही. बरोबर. लक्षात आलं ना. आपण कोबरा जातीचं जनावर होतं. बोलले त्यांनी पकडून त्याला मारून त्यांनी पूजा बिजा करून त्रास झाला त्याचा. आणि मी घरी एकटाच होतो त्यावेळेला. एवढं मोठं काम आता तुमच्या जागी जर दुसरा जर माणूस असता तो आधी तो घाबरला असता. शक्य आहे का त्यांच्यावर हात टाकला का ते सोडणार तुम्हाला? मी मला असं बोललो आता आपल्याला याने जाऊन केला खरा. आता आपण येतात एक तर तू तरी म्हण हे मस्त असं केलं. आणि मारला म्हणून त्याचं थोडस माझ्या विषाचं हे थोडं हे वाढलं नाही कमी झालं. नाही तसं नाही. कमी होतं का वाढतं? कमी झालं. कमी झालं. कमी होतं. चाल वगैरे कमी झाली ना. अच्छा म्हणजे त्याला मारल्या आपल्या तर तसंच आहे. मारलं ना कारण तो चालता राहतो ना. मग एकदा चावला की मग त्याचं विष तर आपल्या बॉडीमध्ये हे होतं. म्हणजे जोपर्यंत तो जिवंत आहे तोपर्यंत आपल्या बॉडीमध्ये विष पसरत राहणार. बरोबर बोललास. असं आहे का? आहे तसंच आहे. म्हणजे हे खरं हकीकत आहे का आपण माणसामध्ये? हकीकत ही जगामध्येच जगामध्ये विष वाढत जातं ना. ते मारल्यानंतर त्याचं हे झालं ना त्याची चाल हालचाल बंद झाली. बरोबर. तो संपला ना. म्हणजे असं आहे की तो आपल्याला उघड्या डोळ्याने बघत नाही. आपण हा माणूस पडलेला जमिनीवर तोपर्यंत तो काय मनात ते चालू तो जसा जसा चालत जातो किंवा जसं जसं त्याचे विषय हे असतात ते आपल्याला जाऊ. अरे बावस्कर डॉक्टरनी ठेवला नव्हता 3 दिवस त्याला दाखवायला त्यांना बरोबर दाखवायला ठेवला नव्हता. आणि तुला गोष्ट सांगू का त्यांना 3 पुरा गाव पुरा आजी तुम्ही पासून तर सगळं तुम्ही घाबरले नव्हते का? नाही कोणच नव्हता. ते एकटंच घरात काकी असते तर काकीने तर पूजा करीपर्यंत थांबले ना. मी असते तर तशीच ते कोंडाच्या वरती गेलं आणि आलेलं वर तो विसरला ना त्यांना. तो सोबत होता म्हणून ते तिथपर्यंत पोहोचले म्हसल्यापर्यंत. म्हसल्यात ना मग माणगावला माणगाववरून मांडला. पण फटाफटा केला त्यांना. डॉक्टर पण त्यांच्या ओळखीचे होते. फटाफट डॉक्टरनी सांगितलं. एक दुसरं जिवंत आहे ना आमच्या कर्जदेव करतात देवीचं तेवढं ते. मग आमचं मनसनं जेव्हा पालखी जाते यांचं मनसनं
हा. आणि आमच्यासाठी खूप हा, माझं ते तर तर आहे, खूप काही ते तर गोष्टी नाही झाल्या. नाही खूप बोलतात ते ते वेगळं बोलतात. हेच मनसतात जाते ना देवी मनसावं ते लागतं सगळं ते. यावर्षी आपण रिटायरमेंट घेतली होती तरी पण नाही ते आमच्या लोक गावात पोरांची नाही असू दे आपण कसे असू दे पण त्यांनीच यावं आणि त्यांनीच मनसावं आहेत आता त्यांना काही लोकांना वाटतं आम्ही करू नाही शक्य नाही ते. ती जी ते नाही होत. तोंड आहे ना अरे कर्जादेवीचं जे पावन आहे ना त्यावेळी देव पण ऐकला पाहिजे ना की नाही हा, ते पण आहे. बरोबर ऐकतो आणि आहेत कोणाच्या घरात पण जा कोणाला विचार की यांच्या शब्दाला मान न द्यावी दिलं काय. मी आता स्वतः एक सांगतो. एक कुणाचं झालं ना मी स्वतः सांगतो आता एक होता आमच्या घरातलाच विषय हा, हा. 2 वर्ष करत होतो मी बरोबर बोलला पण झालं बरोबर आहे. यंदा क्लिअर माझं म्हटलं तर मला आप्पा प्लीज एवढं बोला Clear. मला मुन्ना पुढच्या वर्षी तू मला 7-8 वर्ष सर्व्हिसला मुलं कुठे होतं होते? आणि 7-8 वर्ष मुलं होतं आणि आता मी ते केलं गेले देवीला. अरे वा आप्पा खरंच चेतनच्या बायकोला मग तेच त्याला झालं. अरे बापरे काय म्हणजे? कर्जादेवी माते की जय. क्या आता बात आता आहे मी तर लगेच मला त्याचा फोन आला अरे काय होतं पण मी ते नाव आप्पा बोललो नाही आपल्यात तोच होता ना. हो तोच राहिला होता खरंच पाचवा आप्पा महिना. बोलले मी पुढच्या वर्षी तुला बोलायला देणारच नाही मी 5वा महिना हा नाही नाही, बरं आनंद वाटला कालच फोन आला बरोबर. हा अरे बर 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 पण बर मी आता नाव तुला फोडलं नव्हतं हो, असू दे. एकाला- आता 5वा महिना लागला होता, एका आपल्या एका घरात एकाला सांगायला नाही, नाही. 10 वर्ष नव्हती खरंच मला आनंद 10 वर्ष वाटला नव्हता तेव्हा चेतनच राहिला बिपिन होता बिपिन बिपिन 10 वर्ष नव्हता त्याला 2 मुली झाल्या अरे वा. त्याच्या लगेच झाल्याबरोबर काय म्हणतो पहिला फोन आपल्याला अप्पा तुम्ही काम केलं अरे झालं. वा. एवढी आपली देवी प्रसिद्ध हा, म्हणजे एकदम संबंध अरे, जवळीक आहे. देव म्हणजे आपल्या देवाची श्रद्धा खूप आहे. खूप 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 करतात ना रे ते. आपलं तेवढं तुला माहितीये मी 4 वाजता बोलायला सुरुवात करतो हा. तो सकाळी 4 वाजेपर्यंत माझी तोटी चालू असते आणि मनस ना फक्त एक नसतं आता तू एक आहेस हा दुसरा आहे, हा प्रत्येकाचं तिसरा. वेगळं एका आहे. घरामध्ये 20-20 30-30 लोक असतात काय पण त्याच्या परत ते विषयी. दुसऱ्या वर्षी परत आपल्याला त्याबद्दल धन्यवाद बोलायला येतातच येतात ते असं नाही की माझं काम झालं तर मी विसरलो देवाला त्यांच्या पण देवाच्या पाया पडणार आणि ह्यांच्याही पाय खरे बाबा माझं अरे ते खाल्लंच नाही तेच तू. बरं. खाल्लं मी खाल्लं अरे, या ते वर्षी चांगलं, तुम्हाला मी आवडलं खाल्लं. ना? नाही, खाल्लं मी अरे, खाल्लं ते हे बारीक आहे ते बऱ्यापैकी खाल्लं हा, म्हणणं चांगलं आहे झाली, लागतं ते. आज त्याने केवढी मोठी देणगी देऊन गेला आप्पा 21,000 रुपये एक जण आपणकडे दिले, आपल्यापैकी हा. म्हणजे मंदिराला मग गावाला. इथे खालीच आपण समोर बोलला मी देणगी 21,000 रुपये त्याच्यानंतर काय काय खूप वस्तू हो. दिल्या आणि काय एक हो, म्हणजे बघितलं. नुसतं हे दिलं. खाण्याचं दिलं होतं काय- फ्रुट्स काय- बरे बरे अच्छा, काय दिलं होतं मग हे 25,000 त्यांनी हा, द्यावं केलं. त्यांनी एकट्याने नाही असे किती लोकांनी दिले हम्म. पण माझ्या पैशामध्ये एवढं नाही करणार बरोबर बोलला अच्छा, हा, एवढं नाही. आपण तुमच्या राजकारणाशी संबंध कसा अरे आहे? भरपूर आहे मोठं आहे राजकारणाचे मी एक नंबर तर अंतुले साहेबाचा पहिल्या पहिल्यापासून राजकारणात प्रवेश कधी केला तुम्ही? काँग्रेसचे राहा काँग्रेसमध्ये जवळजवळ तुला मी सांगतो माझं 46 ना 46 नंतर 25 वर्ष सोडून दे 25 वर्षानंतर अगदी काय 20-22 वर्षानंतर मी राजकारण राजकारणात उतरला भरपूर. मग डायरेक्ट कुठल्या पक्षामध्ये हे? काँग्रेसकडे तेव्हा काँग्रेसमध्ये कम्प्लीट काँग्रेसमध्ये लाटपर्यंत तुम्ही होतो. सरपंच त्या काँग्रेसमध्ये काँग्रेस- असताना काँग्रेसमध्ये. इथे 18 वर्ष हो. 18 वर्ष सरपंच काँग्रेसमधनं काँग्रेस आणि सदस्य होतो 5 वर्ष ते पण काँग्रेसमध्ये आणि ही मागची जेवढी ते सांगितलेली पद आहेत सगळी ती त्याच्यानंतर काँग्रेस. ही सगळी- ही सगळी काँग्रेसमधनं एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट वगैरे सगळं काँग्रेसने पदं भूषवली. अरे वा. वेड बिगार मध्ये तुमच्या एसटी महामंडळावर गोविंदराव अधिक त्यावेळी जाऊ ते म्हणजे मला आवडली तेव्हा. काम करतात तेव्हापासून हा. मी त्या सगळ्या ह्याच्यात पेशातच आलो तेव्हा तुमच्या ह्या हायस्कूल काढायचा मान कोणी आमचा होता आम्ही हायस्कूल चालू केले अच्छा. तलवडा न्यू इंग्लिश स्कूल जे आहे हा. त्याच्यासाठी प्रयत्न आम्ही केले दळवी होते दळवी साहेबांचे सभापती होते ते हा. आणि मी आणि ते जेडी विचार वगैरे 5-7 लोक आम्ही मिळून ते या जेबी सावतांकडनं हायस्कूल आणलं अरे वा, मस्त. मग चांगलं आहे. एकच काम केलं आम्ही रेशनिंग दुकानात आपलं सध्या ते आहे अजून काय काय इकडे सर्व म्हणजे अजून काय काय कोणतरी गावामध्ये अरे झालंय? कोजरीमध्ये काहीच नव्हतं दगड पण नव्हते हा रस्ता कोणी करून घेतला त्यावेळेस त्या काळामध्ये आमच्याच कारकिर्दी शांबाईंच्या ह्याच्यामध्ये झाला पाण्याची मोठी योजना झाली हा, चांबाईंचं नाव मी बघितलं वरती हाय बोर्ड माझं- ह्याच्यावर त्याच्या लिहिलंय. खाली माझं नाव आहे बा तुमच्या खाली नाव आहे काय? ते ह्याची योजना पाण्याची पाण्याची योजना योजना. ती शांबाईंच्या काळामध्ये करून घेतली ते शिवसेनेत होते मी काँग्रेसमध्ये होतो बरोबर. पण ते आम्ही साडू होतो अच्छा, म्हणून ते ते नातेवाईक होतं आणि हा. राजकीय दृष्ट्या ते होऊन गेलं काम ते वा. त्यांनी जे काम केलं ते फार मोठं काम केलं आलं लक्षात त्याच्यानंतर
या भागामध्ये रात्री 12 वाजता जरी बाई एखादी गरोदर असेल काय असेल तरी तिच्यासाठी माझी जवळ मोटरसायकल असायची. अच्छा. 1964 सालापासून रात्री ते रात्री मी घेऊन जायचो त्याला प्रसूती करण्याकरता. त्यावेळी इकडे कुठे काय सोयी होत्या, उगाच नाव नव्हतं वाजलं. आताच्या काळामध्ये हे झाले म्हणून, नाही तर इतका दरारा होता की जबरदस्त होता. पण आता काय, आता सगळं आता बदलली सगळं खराब झालं. सर्व संपलं. तुम्ही केलं काय, हा, आता आम्ही करतोय ते मोठेपणा. बरोबर. तुम्ही काय केलं ते सांगायचं नाही. ते पण आहे. आलं. ते काय काय नळ, अरे हा रस्ते, हे रस्ते कोणी आमच्या ह्याच्यात झालेले सगळे, कोणी गेले ते, आम्ही गेलेले रस्ते, म्हणजे राजकीय दृष्ट्या. कुणाचं नुकसान असं आम्ही केलं नाही. संस्था चांगली चालवत होतो, ही सहकारी संस्था, अच्छा. विविधकारी सहकारी सोसायटी. तुमची स्टोरी आता एवढी मोठी जर स्टोरी ऐकली मला पण खूप बरं वाटलं. आणि आपल्या स्टोरी म्हणजे आणखी तुला सांगायचं तर कितीतरी निघेल. अरे किती निघेल. ही तर मला वाटतं अर्ध्यापैकी 50% तर मला बायोग्राफी भेटली तू तुमची. बसशील ना दिवशी एक दिवस ये आपण हा, घेऊ ते घरी. सगळं तुला सांगायचं. एवढी पण भरपूर भेटली आपल्याला बायोग्राफी. पण हे नाही, पण तू छान आमच्या व्हिडिओ- काळामध्ये त्यांच्याबद्दल एक हे छान आता व्हिडिओ बनवू सध्या शकतो. जे चाललंय हा, राजकीय दृष्ट्या जे चाललंय, पैसा खायचं काम. पैसा काय तो. आमच्या काळामध्ये मान मोठा होता, हा, बरोबर बोलला. पैसा नव्हता. शब्द मोठा म्हणजे जे बोलेल ती पूर्व दिशा म्हणजे पोलेची झाली पाहिजे ती. पूर्व दिशा, हे काम झालं पाहिजे म्हणजे झालंच झालंच पाहिजे. पाहिजे. त्यावेळेचे जो नोकर वर्ग होता तो सुद्धा एकामेकाला प्रेमाने जोडायचा. हा, म्हणजे हा, आताचा बास पैसा. पैसा फेको तमाशा फेको, आमच्या काळात तो होता. तेव्हा रिस्पेक्ट याला सांगितलं होती. म्हटलं ना, बोला पण आमच्या तेव्हा रिस्पेक्ट घरामध्ये विषय जर नाही. त्यावेळेला आपण कोणी असा असू जर दे. पैसा आला असता, हा, आज मी करोडपती असतो. हो. हा, ते आहे. पण तो पैसा नव्हता. पैसा ना. म्हणून हे बाकी 2% आणि 3% हा विषय त्यावेळेला नव्हता. आता तुमचं जरा काय काम निघालं का जरा पैसा पैसा. टक्केवारी. 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 तसं आमच्या काळात तो नव्हता. आमच्या काळामध्ये फक्त येणारी ग्रामपंचायतीला निधी. घरपट्टी, अच्छा. घरपट्टी, जिल्हा परिषद कडून आलेला सेसपट, याच्या व्यतिरिक्त काही येत नव्हतं. आता लाखो रुपये येत आहेत, हा, आता लाखो रुपये. आणि ते पण डायरेक्ट सरपंचाच्या ह्याच्यात येतात. त्यावेळेला असे नव्हते. सांगायचा उद्देश काय, असा काळ आमचा काळ. आणि 18 वर्षामध्ये काय हे काय याच्या डबल आपण श्रीमंत झालो. हो, बरोबर बोलला. पण तो काळच नव्हता ना. तेव्हा पैसा नाही रे, पैसा, पण मान. आणि रुतबा. मी म्हणून काय काय म्हणतो, त्याला इथून आडी म्हणून गाडी गाव आहे, घेऊन आडी. वरून गाडी घेऊन आणि सगळ्या त्या कुणबी माणसाला समाजाची भेटून जाणार म्हणजे जाणार. त्या बाया अजून सांगतात की त्या सरपंचानी कोंडीवाल्यानेच ते काम करावं. बरोबर. मिठवा मिठवी हे ते सगळ्या गोष्टी. तुम्ही नवीन आलेल्यांचं काम नाही आहे हे. बरोबर. हे तुमचं नाही काम, ते त्यांनीच ते सगळं मिटवावं. इतका मुस्लिम असो, बौद्ध असो, हरिजन असो, कुठल्या जाती धर्म आपण असा पाळलाच नाही. ठीक आहे. सगळ्यांना प्रेमाने एक ठिकाणी एक ड्युटीने घेत. म्हणून 18 वर्ष झालं ना. हा, ते तर आहे. आणि ते पण एक माफी. एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट एक वेळ नाही 2 वेळ केलं झालं. हा, तुमची तंटामुक्ती एक वेळ नाही 2 वेळ 2 वेळा झाली. असं म्हणजे प्रत्येक ठिकाणी जिथे तिथे ते खेडेगाव. सोसायटीवर तर मी 10-15 वर्ष होतो. हे तुमच्या म्हसळ तालुक्याच्या शांतता कमिटीवर ते सांगायचं राहिलं. म्हणजे तालुक्याची शांतता कमिटी असते ती, पोलीस शांतता कमिटीवर होतो. पोलीस दक्षता कमिटी. दक्षता कमिटी पोलीस त्याच्यावर दक्षता होतो. कमिटी. त्याच्यावर पण होतो, कशावर नव्हतो, प्रत्येक याच्यावर होतो. कुठली कमिटी सुटली नाही. अजून माझं कार्ड आहे त्याची, अच्छा. म्हणजे सदस्य. तुमचं ते दिलेली. हा. त्याच्यानंतर ते सागरचं होतं बा, ही गव्हर्नमेंटची सागर कमिटी. अच्छा. समुद्र समुद्र तिथं अध्यक्ष होतो मी. अच्छा. ते माझ्या लेट त्याचे हे आहेत, सर्टिफिकेट आयडिया आयडी. तर मित्रांनो, आपण जे आलेलो म्हणजे जिजूंचे मोठे काका आहेत ना, आप्पा, त्यांना सर्व इथे नावाने आप्पा म्हणून त्यांची ओळख आहे. आणि आज आपण जी त्यांची स्टोरी ऐकली ना, ती कोंजरी गावामध्ये आणि कोंजरी गावाच्या आजूबाजूला जी गावं आहेत तर त्यांच्यासाठी जे त्यांनी कार्य केले, काम मुलाचे काम केले आणि त्यांना जे लोकांचा प्रतिसाद येतोय ते आज आपण या व्हिडिओ मार्फत दाखवणार आहोत. आणि याच्या आपल्याला अजून खूप स्टोरी ऐकायची आहे. याचा दुसरा पार्ट आपण जेव्हा येऊ ना तेव्हा प्रत्येक वेळेला मी तो ब्लॉग बनवणार त्यांच्यावर. अजून त्यांच्याकडून भरपूर काय ऐकायचं आहे. मंदिराची कामं आहेत, अजून दर्याची काही कामं आहेत. तो एक ब्लॉग आपल्याला त्यांच्यावर बनवायचा आहे. आपल्याकडे वेळ खूप कमी असल्यामुळे आपल्याला ते बनवता येणार नाहीये.
तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार आणि आप्पांची स्टोरी मलाही आवडली, त्याची तुम्हालाही आवडणार. त्या व्हिडिओला लाईक आणि शेअर जास्तीत जास्त करा आणि कमेंट करा.